अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जात आढावा घेतलाय। विमान अपघाताच्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली आहे। घटनास्थळी पाहणी केल्यानंतर मोदींनी सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा भेट दिली। त्यांनी जखमींची चौकशीही केलेली आहे। रुग्णालयाला भेट दिल्यानंतर मोदी यांनी विमानतळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली। बैठक घेत त्यांनी अपघाताची माहिती घेतली आहे। या विमान दुर्घटनेमध्ये 270 जणांचा मृत्यू झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वास कुमार यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। रमेश विश्वास कुमार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला। उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकला गेलो अशी माहिती रमेश विश्वास कुमार यांनी दिलेली आहे। तर अपघातामधून ते नेमके कसे वाचले या संदर्भात थरारक अनुभव त्यांनी शेअर केला। भीषण अपघातामध्ये ते एकमेव वाचल्याने सर्वत्र आश्चर्य सुद्धा व्यक्त केले जात आहे। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय। ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे आता दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे। विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय, तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजून सापडलेला नाही। त्याचा शोध सुरू आहे। विमानाच्या उड्डाणामधील महत्त्वाची माहिती आणि आवाजाची या उपकरणामध्ये नोंद केली जाते। ब्लॅक बॉक्स संदर्भात संबंधित तपास यंत्रणा काम करत असून 40हून अधिक राज्य सरकारचे तपास अधिकारी आणि विमान वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी अपघात भागामध्ये तपासणी करतात। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये विमानामधील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झालाय। या विमान दुर्घटनेमधील मृतांमध्ये 2 पायलट आणि 10 क्रू मेंबरचा समावेश आहे। या क्रू मेंबर्समध्ये 6 महाराष्ट्रीयन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सबरवाल हे मुंबईमधील पवईमध्ये वास्तव्यास होते आणि याचबरोबर क्रू मेंबर्स असलेली डोंबिवलीमधील रोशनी सोनघरे, बदलापूरचा दीपक पाठक, गोरेगावच्या अपर्णा महाडिक, पनवेलच्या मैथिली पाटीलचा आणि पिंपरी चिंचवडमधील केबिन क्रू मेंबर इरफान शेख यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील बहुतांशी सर्वच प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। मात्र यात सुदैवाने एक प्रवासी भूमी चौहान बचावलेली आहे। परंतु याच विमानाने जाणाऱ्या एका महिलेचे हे विमान 10 मिनिटांसाठी मिस झाले आणि तिचे प्राण बचावलेले आहेत। ही महिला ट्रॅफिक जाममुळे वेळेमध्ये बोर्डिंगसाठी पोहोचू शकली नाही, मात्र थोडक्यात तिचे प्राण बचावलेत। फ्लाइट मिस झाल्याने ती नशिबाला दोष देत होती, मात्र अपघाताची माहिती मिळताच तिने गणपती बाप्पा पावल्याचं म्हटलंय। अहमदाबाद विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिली आहे। तर जीडीसीए आणि एअर इंडियाच्या तंत्रज्ञांचं पथक घटनास्थळी असून तपास सुरू आहे। या विमान अपघाताच्या तपासामध्ये आता एटीएसने एंट्री घेतली आहे। एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून फॉरेन्सिक पथकासह तपास सुरू आहे। घटनास्थळावर विमानाचा डीव्हीआर सापडला असून एटीएसने हा डीव्हीआर ताब्यात घेतलाय। या अपघातामध्ये ब्रिटनच्या 53 नागरिकांचाही मृत्यू झालाय। त्यामुळे अपघाताची आता ब्रिटनकडून सुद्धा चौकशी होणार आहे। ब्रिटनचं एआयबी पथक अहमदाबादमध्ये येऊन चौकशी करणार आहे। अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीए कडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता बोईंगच्या सर्व विमानांची तपासणी करण्यात येणार आहे। बोईंग 787 आणि 8-9 या विमानाची तपासणी होणार आहे। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाच्या बोईंग 787 आणि ड्रीम लाइनर विमानाची सुरक्षा तपासणी वाढवण्याचे आदेश दिलेत। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले। डीजीसीएने एअर इंडियाला 15 जून 2025च्या मध्यरात्रीपासून भारतामधून उड्डाण करण्यापूर्वी एकदा बोईंग विमानांची विशेष तपासणी प्रक्रिया लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत। अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातामधील मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे। अपघातामधील मृतांचे कुटुंबीय अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत। मृतांच्या नातेवाईकांची अपघात कसा घडला याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान गुरुवारी लंडनला जाणारे एअर इंडियाचं विमान मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्स वसतिगृहावर कोसळलं आणि अपघातामध्ये 270 जणांचा मृत्यू झाला आहे। तंत्रज्ञान क्षेत्रामधील दिग्गज कंपनी गुगलने अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातातील मृतांप्रती दुःख व्यक्त केलेलं आहे। त्यांनी आपल्या सर्च इंजिनच्या होम पेजवर काळी रिबन लावून मृतकांना श्रद्धांजली वाहिली आहे। सर्च बारच्या अगदी खाली हे गंभीर चिन्ह ठेवण्यात आलेलं आहे। जेव्हा माऊस त्या चिन्हावर नेला जातो तेव्हा त्यावर दुर्दैवी विमान अपघातामधील मृतांच्या स्मरणार्थ असा संदेश दिसतोय। तर अहमदाबाद विमान अपघातामध्ये 270 जणांचा मृत्यू झालाय।
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान क्रॅश होऊन भीषण अपघात झाला। एअर इंडियाच्या या विमानानं टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदात ही दुर्घटना घडली आणि ते विमान मेघाणी परिसरामध्ये असलेल्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाला धडकून खाली कोसळलं। तर आम्ही या अपघातामध्ये 4 वैद्यकीय विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीला गमावलंय, पण सुदैवानं आम्ही वसतिगृह परिसरात 45हून अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांना वाचवलंय। तसंच सरकारला मदत करण्यासाठी 100हून अधिक डॉक्टर हॉस्पिटल कॅम्पसमध्ये पोहोचलेले आहेत, अशी माहिती गुजरात IMSचे अध्यक्ष डॉक्टर मेहुल शाह यांनी दिली आहे। शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी कोसळलाय। सेन्सेक्स 573 अंकांनी घसरून 81,118 वर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक 169 अंकांच्या घसरणीसह 24,718 पर्यंत खाली आलाय। इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढलेला आहे। यासह विमान दुर्घटनेचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आलेला आहे। सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झालेत। निफ्टी, FMCG आणि PSU बँक प्रत्येकी 1% घसरलेत। निफ्टी ऑइल अँड गॅस, फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकही घसरलेत। BSE मिड कॅप आणि स्मॉल कॅप प्रत्येकी 0.3% घसरलेत। जगभरामध्ये बोईंग विमानांचे सुमारे 6,000 लहान मोठे अपघात झालेले आहेत, ज्यापैकी 415 अपघात प्राणघातक ठरलेले असून यामध्ये 9,000हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। जगभरामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या हजारो विमानांपैकी 4,000हून अधिक विमानं बोईंग 737-800 प्रकारची आहेत। आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका यांसारख्या प्रमुख खंडांमध्ये बोईंग विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, तर यापूर्वी सुद्धा बोईंगच्या विमानांना अनेक गंभीर अपघात झालेले आहेत। एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही घटना विमान वाहतूक इतिहासामधील सर्वात वाईट अपघातांपैकी एक असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर भारत एक मजबूत देश असून प्रकरण हाताळण्यासाठी सक्षम असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आम्ही शक्य तितकी मदत करण्यास तयार आहोत, असं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर भारताचा अहमदाबाद शहरात एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला असून या अपघातामध्ये 270 जणांचा मृत्यू झालाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेसोबत अणुकरार करण्याचे आवाहन केलेलं आहे। तसंच इराणनं करार केला नाही तर वाईट परिणाम होतील, असंही ते म्हणालेत। 2018 मध्ये ट्रम्प यांनी इराण अणुकरारामधून अमेरिकेला बाहेर काढल्यापासून अप्रत्यक्ष चर्चा अयशस्वी ठरलेल्या आहेत। तर यापूर्वीही ट्रम्प यांनी अणुकार्यक्रमाबाबत थेट चर्चेसाठी इराणला पत्र लिहिलेलं होतं, परंतु इराणी राष्ट्राध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावलाय। इस्रायलने इराण विरोधात एकतर्फी कारवाई केली आहे। या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचा काहीही सहभाग नाही, असं निवेदन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी प्रसिद्ध केलंय। तर आमचं सर्वोच्च प्राधान्य या परिसरामधील अमेरिकन सैन्याचं संरक्षण करणं आहे, असंही त्यांनी निवेदनात म्हटलंय। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रशासनानं सैन्याच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावलं उचलल्याचं त्या म्हणालेल्या आहेत। तसंच इराणनं अमेरिकेच्या हितसंबंधांना किंवा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करू नये, असंही या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। ट्रम्प यांनी मस्क यांच्या सोशल मीडिया पोस्टचं कौतुक केलं असून मस्क यांची माफीही स्वीकारली आहे। 9 जून रोजी मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली होती। मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादाबद्दल खेद व्यक्त केला होता। तर याआधी 6 जून रोजी उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स आणि व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुसी वाइल्स यांनी मस्क यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला होता आणि या चर्चेदरम्यान व्हान्स यांनी मस्क यांना वाद संपवण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितलेलं होतं। कॅनडाच्या पील प्रादेशिक पोलिसांनी प्रोजेक्ट पेलिकन अंतर्गत मोठी कारवाई करत सुमारे 400 कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलंय। या प्रकरणी 7 भारतीय वंशाच्या व्यक्तींसह एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे। तर या नेटवर्कशी संबंधित लोक खलिस्तान समर्थक असल्याचा पोलिसांना संशय आहे। तसंच एका अहवालानुसार असा दावा करण्यात येतोय की या ड्रग्ज तस्करीमधून मिळणारा पैसा भारताविरोधी कारवायांमध्ये वापरला जातोय। तर कॅनडा पोलिसांनी प्रोजेक्ट पेलिकन अंतर्गत फेब्रुवारी ते मे दरम्यान 479 किलो कोकेन जप्त केलेला आहे। उत्तर आयर्लंडमधील बॅलीमेना शहरात अवैध स्थलांतरितांविरोधात सुरू असलेल्या दंगली 4थ्या दिवशीही सुरू आहेत। जमावानं 25हून अधिक दुकानं आणि एक मनोरंजन केंद्र जाळलंय। पोलिसांवर दगडफेक करत पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, ज्यात 35हून अधिक पोलीस जखमी झालेले आहेत। तर या दंगलीमुळे आयर्लंडनं ब्रिटनकडून अतिरिक्त पोलीस दलाची मागणी केली आहे। लंडनमधून स्कॉटलंड यार्डचे 200 पोलीस आयर्लंडमधील बॅलीमेना इथं रवाना करण्यात आलेले आहेत। इराणमधील भारतीय दूतावासानं तिथे राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। तसंच अनावश्यक प्रवास टाळावा, दूतावासाच्या सोशल मीडिया खात्यांचे अपडेट्स फॉलो करावेत।
आणि स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचं पालन करावं असंही सूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आलंय। तर इराणमधील आपत्कालीन परिस्थिती बघता भारतीय दूतावासाकडून ही सूचना जारी करण्यात आलेली आहे। गाझा पट्टीवरील आकाशात फ्लेअर्स आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला झालाय। या गेल्या 20 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये गाझात आतापर्यंत 55,000हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 1,27,000 नागरिक जखमी असल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं माहिती दिली आहे। तर बुधवारी मदत वाटप केंद्रांकडे जात असताना 21 लोकांचा मृत्यू झाल्याचंही रुग्णालयांनी सांगितलेलं आहे। या वाढत्या संघर्षामुळे पश्चिम आशियामधील तणाव अधिक वाढल्याचं चित्र सुद्धा आहे। इस्रायलने इराणवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केलेला आहे। या हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। इराणचा अणुऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त झालाय, क्षेपणास्त्र तयार होणारी साईट नष्ट केलेली आहे। इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या 2 शास्त्रज्ञांचाही मृत्यू झालाय। तर रिव्होल्युशनरी गार्डच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे प्रमुख जनरल अमीर अली हाजीजादेह यांचाही मृत्यू झालाय। तर इराणने त्यांच्या मृत्यूची पुष्टी दिलेली आहे। इस्रायलने इराणवर इतका भीषण हल्ला का केला असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। हा हल्ला इतका भीषण आहे की इस्रायल इराण युद्ध आउट ऑफ कंट्रोल जाण्याची सुद्धा शक्यता आहे। इस्रायल आणि इराणमधील तणावाचा विमानसेवेला फटका बसला। इराणचे हवाई क्षेत्र बंद असल्याने हा फटका बसलेला आहे। तर एअर इंडियाच्या 16 फ्लाइट्सलाही फटका बसलाय। तर या 16 पैकी 5 फ्लाइट्स मूळ ठिकाणी परत बोलावलेल्या आहेत। या 5 पैकी 2 फ्लाइट्स मुंबई तर 3 फ्लाइट्स दिल्लीला परत बोलावलेल्या आहेत। 11 फ्लाइट्स दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्या। तर प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्याची पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली असल्याचं एअर इंडियानं सांगितलंय। ओडिशा राज्यातील मलकागिरी पोलिसांनी 2 कुख्यात नक्षल्यांना अटक केली आहे। दोन्ही नक्षल हे छत्तीसगड राज्यामधील मूळ निवासी असून सीमावर्ती भागामध्ये ते सक्रिय होते। सोडीगुडा आणि तेंडुलीगुडा या गावाजवळील जंगलातून पळून जाताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 1 पिस्तूल, 10 इलेक्ट्रिक डिनोटर्स आणि 1 वॉकी टॉकी आणि 1 रेडिओ जप्त केलेले आहेत। तर BSF आणि ओडिशा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केलेली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी अपघातामधील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। या कठीण प्रसंगी रिलायन्स समूह मदत कार्याला पूर्ण पाठिंबा देत असून शक्य ती सर्व मदत करणार तयार असल्याचंही अंबानी यांनी म्हटलंय। तसंच त्यांनी या घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती आणि सांत्वन मिळो अशी प्रार्थनाही केली आहे। अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार आहे आणि या यात्रेसाठी ऑनलाईन हेलिकॉप्टर सेवा बुकिंग लवकरच सुरू होणार आहे। यावेळी हेलिकॉप्टरची भाडेवाढ होण्याचीही शक्यता आहे। तर यात्रेकरू बालटाल मार्गाने नीलगड, पंचतरणी, नीलगड आणि पहलगाम मार्गाने पहलगाम, पंचतरणी, पहलगाम स्लॉटवरून पवित्र गुहेमध्ये पोहोचू शकतील। तसंच श्रीनगर ते नीलगड पर्यंत चार्टर विमान सुविधा सुद्धा देखील असणार आहे।